आता बातमी आहे बीड जिल्ह्यामधून। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी आमदार धनंजय मुंडेंवर आरोप केलाय। आपला विरोध करण्यासाठी नाथरा येथील फार्म हाऊसवर मुंडे बैठका घेतात असं सोळंके म्हणालेले आहेत। त्यासोबतच याबाबत अजित पवारांना कल्पना दिल्याचं सोळंकेंनी सांगितलंय। जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। युतीवरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केलेली होती। भाजपला कुणाचीही गरज नसून त्यांना एकला चलोरेची हौस आली आहे अशी टीका खोतकरांनी केली होती। त्याला आता रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे युती करायची असं म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षावर आरोप करायचे, हे संयम ढळल्यासारखं आहे। स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चाही करायची, हे चुकीचं आहे असं दानवे म्हणाले। पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतं। थोडा संयम ठेवला पाहिजे। एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे। पण त्यांच्यासोबत आम्ही बसल्याच्या नंतर निर्णय करू। एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे। शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे। बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।